फ्रेंड्स, माय सेल्फ सोनू रॉबर्ट पवार आणि कालच आपण व्हिडिओ बघितला होता की मी नवीन क्लासेस सुरू केलेले आहे ज्याचं नाव आहे मोबाईल क्लासेस आणि आज त्याचा पहिला व्हिडिओ जो आहे मी टाकणार आहे। हा व्हिडिओ जो आहे तो स्टँडर्ड 9 म्हणजे 9वीच्या क्लाससाठी असणार आहे आणि ह्या लेक्चरमध्ये मी लॉज ऑफ मोशनचे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करणार आहे। आता हे जे लेक्चर असणार आहे ते इंग्लिश मराठी ह्या दोन्ही लँग्वेजचं कॉम्बिनेशन करून हे लेक्चर तयार करण्यात आलेलं आहे, ज्याच्यासाठी जर इंग्लिश मीडियमची मुलं असतील तर त्या इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा हे फायदेशीर ठरणार आहे आणि जे मराठी मीडियमची मुलं असतील त्यांना सुद्धा हे लेक्चर जे आहे ते फायदेशीर ठरणार आहे। सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 1 दॅट इज लॉज ऑफ मोशन। आता लॉज ऑफ मोशन ह्याच्यामध्ये आपण पहिला वर्ड जो आहे मोशन ह्याविषयी डिस्कस करू। मोशन म्हणजे काय? मराठीत त्याला आपण म्हणतो गती। कुठलीही वस्तू जर आपण बघितली तर एक तर ती स्टेशनरी पोझिशनला असते किंवा ती मोशनमध्ये असते। म्हणजे स्टेशनरी पोझिशन म्हणजे काय? ती स्थिर जागेवर असते। मी जर म्हटलं हा बोर्ड आहे, हा बोर्ड काय स्टेशनरी आहे की मोशनमध्ये आहे? तर तुमचं उत्तर असं येईल की हा जो बोर्ड आहे हा स्टेशनरी पोझिशनला असणार आहे। स्टेशनरी पोझिशन म्हणजे काय? अशी जागा ज्या ठिकाणी ही वस्तू अजिबात हलत नाही। आणि मोशन म्हणजे काय? की एखादी वस्तू जी आहे ती गती म्हणजे त्याला एक स्पेसिफिक स्पीड असतो, एक स्पेसिफिक वेलॉसिटी असते किंवा मराठीमध्ये सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो की ती अशी चालती। तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत। त्या 4 एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल त्यांनी सांगितले द फ्लाइट ऑफ अ बर्ड। फ्लाइट ऑफ अ बर्ड म्हणजे काय? की एक पक्षी आहे जो आकाशात असा उंच उडत आहे। मग ह्या पोझिशनला तुम्ही काय म्हणणार? स्टेशनरी म्हणणार की मोशनमध्ये म्हणणार? तर हा जो बर्ड आहे हा जरी आकाशात उडत असला तरी तो स्टेशनरी आहे, पण तो काय मोशनमध्ये। मोशन म्हणजे काय? की जर आपण पक्षी बघितला ह्या पॉईंटपासून त्याने जर सुरू केलं पॉईंट ए पासून तर तो असा उडत 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 पॉईंट बी पर्यंत जातो। म्हणजे काय करतोय तो? एक ठराविक पॉईंटपासून तो चालत 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 दुसऱ्या पॉईंटपर्यंत जातो। ह्याचा अर्थ काय असतो? की तो मोशनमध्ये आहे। दुसरं त्यांनी एक्झाम्पल असं दिलेले आहे की अ स्टेशनरी ट्रेन। अ स्टेशनरी ट्रेन ह्याचा अर्थ काय? की एक थांबलेली रेल्वे। आता रेल्वे जी आहे ती थांबलेली आहे स्टेशनवर, मग आपण काय म्हणणार? ती मोशनमध्ये आहे की स्टेशनरी आहे? आपण जर रेल्वेचा विचार केला, जर ते म्हणतात की ती स्टेशनरी पोझिशनला आहे, स्टेशनरी म्हणजे काय? ती अजिबात हलत नाही, मग त्याच्यामध्ये मोशन असणार आहे का? तर नाही। तिसरं त्यांनी एक्झाम्पल दिलंय लीव्स फ्लाइंग थ्रू एअर। लीव्स फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे काय? ज्यावेळेस हवा चालते किंवा हवा वाहते, ती हवा ज्या वेळेस वाहते त्यावेळेस जो आजूबाजूला पाला पडलेला असतो, जे छोटे छोटे पत्ते पडलेले असतात ते त्या हवेसोबत काय होतात? उडायला लागतात। म्हणजे हे पान जर आपण बघितलं, पान आहे ह्या साईडनी हवा आली, मग त्याच्याने काय होणार आहे? हे पान जे आहे ते त्याची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी पडणार। ह्याचा अर्थ काय होतो? हे जे पान आहे हे सुरुवातीला एका स्थिर जागेवर होतं, म्हणजे ते स्टेशनरी पोझिशनला होतं, पण ज्यावेळेस हवा आली, हवेने काय केलं? हे पान जे आहे ह्या पानाची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलं। म्हणजे आपण काय म्हणणार आहे की हे झालं मोशन। चौथं जर आपण एक्झाम्पल बघितलं अ स्टोन लाईंग ऑन अ हिल। अ स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हणजे काय? डोंगर आहे, ह्या डोंगरावर एक दगड ठेवलेला आहे। आता हा जो दगड आहे हा हलतोय का? तर नाही, हा त्याच ठिकाणावर स्थिर ठेवलेला आहे। तो कधी हलणार आहे? ज्या वेळेस कोणी जाऊन ह्या डोंगरावरून त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच वेळेस तो हलणार आहे। तो स्वतःच्या मर्जीने तिथं हलू शकत नाही। म्हणजे काय झालं? हे एक्झाम्पल झालं स्टेशनरी मोशन्स। तर हे 4 एक्झाम्पल्स जे आहेत त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल जे आहेत ते मोशनचे आहेत आणि 2 एक्झाम्पल जे आहेत ते स्टेशनरीचे आहेत। आता खाली त्यांनी असं सांगितलं आहे, ज्यावेळेस आपण स्टेशनरी आणि मोशन ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस आपल्याला शिकायच्या असतात त्यावेळेस 2 कन्सेप्ट्स असतात, ज्याचं नाव आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट। डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट
आता डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्टन्स त्याच्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मी सगळ्या गोष्टी तुमच्या टेक्स्टबुकच्या आधारावरच शिकवणार आहे. फक्त जे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स असतील जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल ते एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी माझ्या मनाने टाकणार आहे. आता इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी एक घर आहे, ह्या ठिकाणी एक घर आहे. ठीक आहे, हे घर आहे संगीता, शीतल आणि प्रशांतचं. ठीक आहे, शीतल आणि प्रशांतचं हे घर असणार आहे. आणि ह्या ठिकाणी अजून एक घर आहे जे असणार आहे संगीताचं. दॅट मीन्स वन हाऊस इज लोकेटेड ॲट अ प्लेस विच इज ऑफ शीतल अँड प्रशांत and one house is of Sangeeta located at a specific distance from Sheetal and Prashant's house, and there is a school located at a specific distance from both the houses. ह्याचा अर्थ काय की शीतलचं घर आहे, संगीताचं घर आहे आणि या दोघांच्या घरापासून काही ठराविक अंतरावर शाळा आहे. आता शीतलला सुद्धा शाळेत जायचंय, संगीताला सुद्धा शाळेत जायचं. मग काय होतं, आता हे जे घर आहे हे शीतल आणि प्रशांतचे, म्हणजे शीतल आणि प्रशांत बहीण भाऊ असतात. आता या तिघांना पण शाळेत जायचं. मग आता हे तिघं शाळेत कसे जातील, तर पहिल्यांदा शीतल काय करेल, शीतल चालत 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 संगीताच्या घरी जाईल. मग तुम्ही जर बघितलं असेल मुलींना सवय असते एकटं शाळेत न जायची, ते काय करतात सगळ्या मैत्रिणीला गोळा करतात आणि मग रमत गमत शाळेत जातात. मग शीतलने पण काय केलं, शीतलने काय केलं, डायरेक्ट शाळेत न जाता तिने काय केलं, संगीताच्या घरी वळाली. संगीताच्या घरी पहिले गेली आणि त्याच्यानंतर तिने काय केलं, दोघी मिळून शाळेत गेली. हा झाला एक कन्सेप्ट. आणि प्रशांत जो आहे, प्रशांतला असं वाटलं मला कुठल्याही मित्राच्या घरी वगैरे काही जायचं नाहीये, मी काय करणार, मी आपलं डायरेक्ट घर आणि डायरेक्ट शाळा जाणार. मग प्रशांतने काय केलं, डायरेक्ट घरापासून डायरेक्ट शाळेकडे गेला. म्हणजे तो वाटेत कुठेही कुणाच्याही घरी वगैरे कुठेही गेला नाही, त्याने काय केलं, डायरेक्ट घरापासून डायरेक्ट तो शाळेत गेला. आता समजा शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळा जर 300 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळा किती अंतरावर आहे, तर 300 मीटर. आणि शीतल आणि संगीता ह्या दोघींच्या घरामध्ये जर अंतर आहे 500 मीटर. ओके, इफ द डिस्टन्स बिटवीन शीतल अँड प्रशांत's house is 300 meters, while the distance between Sheetal and Sangeeta's house is 500 meters, and then distance between Sangeeta's and school is 200 meter. म्हणजे संगीता आणि स्कूल यांच्यामध्ये अंतर किती आहे, 200 मीटर. तर कॅल्क्युलेट करायचं आहे की कोणी सगळ्यात जास्त अंतर कापलं. आपण जर बघितलं प्रशांत जो आहे तो डायरेक्ट शाळेत गेला, म्हणजे प्रशांतने किती कॅल्क्युलेट केलंय, किती अंतर केलंय, 300 मीटर. ठीक आहे, आणि जर आपण शीतलचा विचार केला तर शीतल काय करते, पहिले संगीताच्या घरी जाते. म्हणजे शीतल काय करणार, पहिले संगीताच्या घरी जाते, म्हणजे ती पहिले किती अंतर मोजणार, 500, म्हणजे 500, आणि मग ती शाळेत जाणार. शाळा किती लांब आहे अजून, 200, म्हणजे किती झाले, 500 प्लस 200 गिव्स अ टोटल ऑफ 700 मीटर. दोघांची डेस्टिनेशन सेम होती, दोघांनाही स्कूलला जायचं होतं, पण प्रशांतने जर बघितलं फक्त 300 मीटर अंतर तय केलं, आणि जर शीतलचं बघितलं तर शीतलने 700 मीटर अंतर तय केलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की कुठेतरी म्हणजे जे कमी अंतर आहे ते सगळ्यात जास्त प्रशांतचे, आणि सगळ्यात जास्त अंतर जर बघितलं तर ते शीतलचे. मग आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा हेच आहे. डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अ पर्सन ऑर अन ऑब्जेक्ट. ॲक्च्युअल पाथ म्हणजे काय की एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत किती अंतर लागतं जायला, मग ते कुठल्याही रस्त्याने असं, त्याला म्हणतात डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय
मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. मिनिमम डिस्टन्स म्हणजे काय? कमीत कमी अंतर. दोन पॉइंट मधला जो कमीत कमी अंतर असतो त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. आता ह्या उदाहरणमध्ये जर आपण बघितलं, इफ यू सी इन दिस एक्झाम्पल, शीतल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम हियर टिल संगीता's house 500 meter and then from there she is traveling to school 200 meters. That means she is traveling a total of 700 meters. This is distance. And if you see Prashant is directly traveling from his house to the school and just covering a distance of 300 meters. This is displacement. म्हणजे शीतल संगीताच्या घरी जाते, मग शाळेत जाते, म्हणजे टोटल 700 मीटरचं अंतर तय करते. पण प्रशांतने बघितलं, प्रशांतने फक्त डोकं लावलं आणि प्रशांत म्हटलं एवढं लांबून जाण्यापेक्षा मी काय करतो, मी डायरेक्ट घरून डायरेक्ट शाळेत जातो. म्हणजे अंतर किती झालं? फक्त 300 मीटर. मग डिस्टन्सची एक डिस्टन्स आपण कसं म्हणणार? द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इज डिस्टन्स. म्हणजे प्रशांत सुद्धा या ठिकाणाहून असा गोल फिरून जाऊ शकला असता किंवा तो ह्या बाजूने कुठून तरी जाऊ शकला असता. ते म्हणतात डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? की ह्या दोन पॉइंट मधलं कमीत कमी अंतर किती आहे ह्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. जर तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील किंवा काही डाऊट्स असतील, ते डाऊट्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तुमच्या प्रत्येक डाऊट्सचं मी क्लॅरिफिकेशन करणार आहे. आणि एखादा तुम्हाला जर वाटलं की ही गोष्ट मला समजत नाही, जर असं खूप साऱ्या जणांनी जर मला कमेंट टाकली, तर तो टॉपिक जो आहे तो पुन्हा शिकवणार. तर आय होप तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट क्लिअर असेल. एक सोपं एक्झाम्पल घेऊ. सोपं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर एक कार, खूप साऱ्या जणांना ड्रायव्हिंगचा खूप शौक असतो. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल. तर सपोज हा पॉईंट कन्सिडर केला, पॉईंट ए आणि पॉईंट बी. ओके, ह्या ठिकाणी एक कार उभी आहे. तिला काय करायचंय? ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जायचं. मग आता कारनी सुरू केलं जायचं. ती काय करणार? पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आली, ज्याचं अंतर आहे सपोज 10 किलोमीटर. पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंतचं अंतर आहे 10 किलोमीटर. दॅट मीन्स अ कार इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी हॅव्हिंग अ डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर्स. पॉईंट बी पर्यंत ती आली. पॉईंट बी पर्यंत आल्यानंतर तिचं जे काय काम होतं तिने केलं आणि ती परत घरी यायला निघाली. ती काय करते? परत घरी यायला निघाली. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथून परत घरी येतोच. सो मग ती पॉईंट बी पर्यंत आली. पॉईंट बी पर्यंत आल्यावर तिने तिचं जे काही काम होतं ते केलं आणि त्या ठिकाणाहून ती परत घरी यायला निघाली. म्हणजे जाताना तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? 10 किलोमीटर. येताना किती ट्रॅव्हल करणार आहे? तेवढंच, म्हणजे किती? 10 किलोमीटर. बरोबर. मग आता डिस्टन्स किती असणार आहे? तर डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर डिस्टन्स मी काय सांगितलं? डिस्टन्स असतो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. डेफिनेशन खूप सोपी आहे, लक्षात जरी ठेवली तरी पटकन आपल्याला उत्तर सांगता येईल. डिस्टन्स काय आहे? ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. मग ॲक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल करते कार? जाताना 10 किलोमीटर गेली, येताना 10 किलोमीटर आली. म्हणजे किती झालं? 10 प्लस 10 किती झालं? 20 किलोमीटर्स. म्हणजे कारने किती ट्रॅव्हल केलंय? 20 किलोमीटर्स. पण जर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं, आता डिस्प्लेसमेंटची मी डेफिनेशन सांगितली की मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट अँड द एंड पॉईंट. म्हणजे सुरुवात कुठून केली आहे तिथला डिस्टन्स आणि शेवट कुठे केलाय त्या पॉईंटचं डिस्टन्स, या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला मी म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट. मग आता डिस्प्लेसमेंटची काय व्हॅल्यू येईल? आता डिस्प्लेसमेंट आपण जर बघितलं, ही कार जी आहे ती इकडं गेली. बरोबर. तिने ट्रॅव्हल किती केलं? 10 किलोमीटर. म्हणजे 10 किलोमीटर मी लिहिते. ओके. ती त्या पॉईंट पासून परत त्या पॉईंटला आली. म्हणजे काय? कारनी ए पॉईंटवर सुरू केलं होतं, ती बी पॉईंटकडे जाऊन परत आली. म्हणजे ती परत कुठं येऊन थांबणार आहे? इथंच येऊन थांबणार आहे ना. ह्याचा अर्थ काय? की ह्या पॉईंटमध्येच ती येऊन थांबते. ह्याचा अर्थ ती गेली, परत आली. परत आली म्हणजे काय? 10 किलोमीटर केलं, 10 किलोमीटर परत येईल. म्हणजे ती त्याच जागेवर येऊन थांबणार आहे. म्हणजे 10 किलोमीटर्स ती गेली
-10 किलोमीटर येणार. का? कारण की ती पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबतीये, म्हणून -10 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आलं? 0 किलोमीटर. आपण काय सांगितली होती डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन? की मिनिमम डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. मिनिमम डिस्टन्स म्हणजे काय? माझी गाडी इथून गेली, तिकडून जाऊन परत आली, म्हणजे ह्याच जागेवर आली ना परत. मग जर मी गाडी तिकडून नेली, इकडं आणून तिथंच ठेवली, तर काय अंतर उरणार आहे का? That means whenever an object is traveling from a particular point and comes and settles down at that same point, then the displacement of that object will be 0 kilometer. ह्याचा अर्थ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट्स कळल्या असतील, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कन्सेप्ट्स शिकणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईकचं बटन दाबा आणि साईडला सबस्क्राईबचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओची नोटिफिकेशन सतत मिळत राहील. थँक्यू.